बँकेने फोन करून बोलावलं. महिला धावत आली. दृश्य पाहून हादरली. भयंकर घटना. बँकेत असं सकाळचा साधारण दिवस होता. सर्व काही नेहमीप्रमाणे शांत होतं. ईशा गोयल नावाची महिला घरातील कामात व्यस्त होती. अचानक तिचा मोबाईल वाजला. फोन अनोळखी नंबरवरून होता. तिने फोन उचलला आणि समोरून आलेल्या आवाजाने ती थोडी गोंधळली. आवाज बँकेतून असल्याचं सांगितलं जात होता आणि तिला तातडीने बँकेत येण्यास सांगितलं. ईशा गोयल थोडी चिंतेत पडली. अचानक बँकेतून फोन का आला? काही कागदपत्रांची समस्या आहे का? खाते बंद झाले आहे का, की काही तांत्रिक अडचण आहे? तिच्या मनात एकामागून एक प्रश्न निर्माण होऊ लागले. पण फोनवरील व्यक्तीने जास्त काही न सांगता फक्त तुम्ही लगेच या असं सांगितलं. तिने लगेच पतीला फोन केला, परिस्थिती सांगितली. पतीही थोडे चिंतेत पडले. अचानक बँकेचा फोन म्हणजे काहीतरी गंभीर बाब असू शकते. त्यांनी ठरवलं की सगळे मिळूनच बँकेत जावं, कारण कधीकधी छोट्या गोष्टी मोठ्या समस्येत बदलतात. थोड्याच वेळात ईशा गोयल, त्यांचे पती आणि सासरे काही सदस्य बँकेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. गाडीमध्ये सर्वजण शांत होते. कोणीही काही बोलत नव्हतं. वातावरणात एक विचित्र तणाव निर्माण झाला होता. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, बँकेने इतक्या तातडीने का बोलावलं? बँकेजवळ पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की बँकेच्या बाहेर काही लोक जमा झाले होते. काही कर्मचारी एकमेकांमध्ये कुजबूज करत होते. हे पाहून ईशा गोयल अधिकच घाबरली. बँकेत काहीतरी वेगळंच चाललंय हे स्पष्ट दिसत होतं. ते आत गेले. बँकेतील वातावरण नेहमीपेक्षा खूप वेगळं होतं. कर्मचारी गंभीर चेहऱ्याने इकडे तिकडे फिरत होते. काही जण फोनवर बोलत होते, तर काही जण एकाच दिशेला पाहत उभे होते. हे पाहून ईशा गोयलच्या मनात भीती वाढू लागली. कर्मचाऱ्यांनी त्यांना एका बाजूला थांबण्यास सांगितलं. काही वेळ त्यांना थांबवलं गेलं, पण त्या दरम्यान कोणीही स्पष्ट काही सांगत नव्हतं. जितका वेळ जात होता तितकीच परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत होती. काही वेळानंतर एका कर्मचाऱ्याने त्यांना लॉकर रूमकडे जाण्यास सांगितलं. ईशा गोयल आणि त्यांचे कुटुंबीय लॉकर रूमकडे गेले. त्यांच्या पावलांचा वेग वाढला होता. मनात भीती आणि शंका दोन्ही वाढत होत्या. लॉकर रूमसमोर पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं, काही कर्मचारी तिथे उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. कुणीही नजरेला नजर देत नव्हतं. वातावरणात एक अजब शांतता होती. ईशा गोयलच्या हाताला थरथर येऊ लागली. तिने कर्मचाऱ्यांकडे पाहिलं, पण कोणीही काही बोलत नव्हतं. फक्त लॉकरकडे बोट दाखवण्यात आलं. ती हळूहळू पुढे सरकली. तसेच ती लॉकर समोर पोहोचली. तिचे पाय थबकले. तिच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. डोळे मोठे झाले. श्वास अडकला. ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिच्या कुटुंबियांनीही लॉकरकडे पाहिलं आणि तेही हादरले. लॉकरची स्थिती सामान्य नव्हती. काहीतरी बिनसलं होतं. लॉकरचं गेट विचित्र अवस्थेत होतं. ईशा गोयलच्या डोळ्यात पाणी आलं. तिचा आवाज अडकला. तिने थरथरत्या हातांनी लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला. आसपासचे कर्मचारी शांतपणे पाहत होते. तिच्या पतीने तिला आधार दिला, पण ती पूर्णपणे घाबरली होती. तिने लॉकर उघडलं आणि पुढच्याच क्षणी ती मागे सरकली. काही सेकंद सर्वजण शांत होते. कोणीही काही बोलत नव्हतं. वातावरण अधिकच गंभीर झालं होतं. काही कर्मचाऱ्यांनी नजरा खाली केल्या. ईशा गोयलने पुन्हा लॉकरमध्ये पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता. ती पुन्हा पुन्हा आत पाहत होती. जणू तिला विश्वासच बसत नव्हता. तिच्या कुटुंबियांनीही लॉकर तपासला. सर्वजण स्तब्ध झाले. कोणालाही शब्द सुचत नव्हते. परिस्थिती गंभीर होत होती. ईशा गोयल अचानक रडू लागली. तिचा आवाज थरथरत होता. तिने कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली, पण कर्मचारी शांत होते. ती वारंवार विचारत होती, हे असं कसं झालं? पण कोणाहीकडे उत्तर नव्हतं. कर्मचारी एकमेकांकडे पाहत होते. बँकेत हळूहळू लोक जमा होऊ लागले. सर्वजण काय घडलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. वातावरणात खळबळ उडाली होती. काही वेळातच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला. त्यानंतर तपासात जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं. ईशा गोयल यांच्या लॉकरमधून अंदाजे 50 लाख रुपयांचे सोने आणि चांदीचे दागिने गायब झाले होते. 40 ते 50 तोळे सोने, 50 ते 60 तोळे चांदी, सर्व काही गायब. लॉकर पूर्णपणे रिकामा आणि बँकेच्या सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह. ही घटना गाझियाबादमधील बँक ऑफ बडोदामध्ये घडली आणि सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.